माइंड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही या चॅनलची निर्मिती यासाठी केलेली आहे की सर्व स्पर्धा परीक्षा यामध्ये UPSC, MPSC, UGC, नेट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सेट यासोबत रेल्वे, बँक या सर्व परीक्षांची तयारी अगदी आधुनिक पद्धतीने, शॉर्टकट पद्धतीने, त्यासोबत आध्यात्मिक रीतीने करण्यासाठी आम्ही या चॅनलची निर्मिती केली आहे. आज तुम्हाला आम्ही अभ्यास कसा करावा हे शिकवणार आहोत. अभ्यास कसं करावं यासाठी तुम्हाला टाईम टेबलची गरज पडते. म्हणजे मिनिमम ह्या सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला जवळपास 5 तास, कोणाला 10 तास तर 12 तास असा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मिनिमम 12 तासाचा अभ्यास आपण ठरवलं. एका दिवसातून 24 तास भेटतात, त्यातले 12 तास आपण अभ्यासाला घालवले. जर एखाद्याने 12 तासही नाही भेटले तर 5 तास घालवले. पण हा 12 तासाचा टाईम टेबल मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यातले हा टाईम टेबल जर तुम्ही आपल्या अभ्यासक्रमासाठी वापरलं तर तुम्ही निश्चित पास होऊ शकता. कमीत कमी 3 महिन्यात अभ्यास होऊ शकते. UPSCचा 5 महिन्यामध्ये अभ्यास होऊ शकतो. तर आता तुम्हाला मी एक टाईम टेबल बनवून देतो. त्यात चालता फिरता अभ्यास कसं करणे, झोपेतून अभ्यास कसं करणे, त्यासोबत दिवसात सकाळपासून सायंकाळपर्यंत. आणि खेळण्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये. तुम्ही खेळू पण शकता, जेवू पण शकता. पण असा आम्ही तुम्हाला टाईम टेबल करून देतो. हा टाईम टेबल आमचा जवळपास 30 वर्षाचा अनुभव आम्ही तुम्हाला देत आहे. आता बघा, या बोर्डाकडे मी तुम्हाला टाईम टेबल लिहितो. जवळपास काय करायचं, पहिले सकाळी 5 ते 10 म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं. 4 वाजता उठा, पण हा 5 ते 10 हा पहिला तुम्ही घ्यायचा. मग त्याच्यानंतर येतो दुसरा, दुपारी येतो 1 ते 4. त्याच्यानंतर तिसरा येतो सायंकाळी 6 ते 9. आणि पुन्हा एक आहे स्पेशल, झोपेतून शिक्षण. हा मी तुम्हाला समजून सांगतो थोड्या वेळाने. बघा, सकाळी 5 ते 10 याच्यामध्ये तुम्हाला किती तास भेटतात? 5 तास भेटतात. 5 तास. दुपारी 1 ते 4 म्हणजे किती भेटले? 3 तास भेटतात. 6 ते 9 याच्यामध्ये किती तास? 3 तास. आणि झोपेतून जे शिक्षण म्हणतात, इथे आपण आध्यात्मिक रीतीने अभ्यास करणार आहोत. म्हणजे तुम्ही सकाळी जो अभ्यासक्रम करता त्याचं रिव्हिजन करावं लागतं ना, ते झोपेतून शिक्षणाद्वारे करायचं आहे. इथे जवळपास आपण 1 तास देऊ. आता बघा, इथले 5 तास, इथले 3, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 10 11 12. हा 12 तासाचा टाईम टेबल झाला. बघा किती सोपं झाला टाईम टेबल. म्हणजे 5 आणि 3 8, 9 10 11 आणि 12. इथे टोटल 12 तास मिळाले तुम्हाला. 12 तास. पहा कसं निघतात का? आपण प्रयत्न जर केला तर वाटेल 12 तास कशी काढू दिवसातून. पण हा खूप सोपा आहे. जर एकदा आपण प्रयत्न केला तर नक्की येईल. सकाळी 5 वाजता उठा. जर जमलं तर 4 वाजता उठलं तरी चालेल, पण नक्की 5 वाजता उठायचा. तर तुम्ही 5 वाजता उठला तर 5 ते 10 याच्यातला तुम्ही सगळं दात वगैरे घासणं जे काही करायचं करून घ्या आणि अभ्यासाला बसा. नाही 5 तास निघाले तर काय करायचं, इथले 3 तास तरी काढा. म्हणजे 1 तास तुम्ही सगळं जे काही करायचं ते करून टाका आणि त्याच्यामध्ये बाकीचा वेळ काढा. जमलं तर 5 तास घ्या, नाही जमलं तर 3 तास तरी काढा इथले. मग काय करायचं, 10 वाजता उठायचं, आंघोळ करायचं, जेवण करायचं. आणि इथे किती पहा, तुम्हाला खेळायला वेळ भेटत आहे तुम्हाला. हा 10 म्हणजे खेळायचा वेळ. खेळणे इतर काम पहा. 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत किती होतं? 11 12 1 झालं, 3 तास भेटले. इथे 3 तास भेटत आहे. 3 तास कशाला भेटत आहे? इथे ह्याच्यामध्ये 3 तास गेले. आणि मग जेव्हा तुम्ही इथून इकडे जाणार तर 4 वाजल्यापासून 2 तास भेटत आहे. परत इथे 2 तास भेटत आहे खेळण्यासाठी. मग जेव्हा हा 6 ते 9 भेटत आहे. 9 वाजता तुम्ही जेवण करायचं आहे. 9 वाजता जेवण करा.
अर्धा तास जेवायला लागेल आणि 10 वाजता झोपायला जा. म्हणजे तुम्ही 10 वाजता झोपायला गेले, मग 10 वाजता जेव्हा तुम्ही झोपाल, 10 वाजता काय झोपून जायचं. 10 वाजता झोपल्यावर लगेच तर काही झोप येत नाही, तर तिथे नेमकं काय करायचं, झोपेतून शिक्षण म्हणतात. ही पद्धत जनरली सगळे माइंड पॉवर डेव्हलपमेंटवाले वापरतात. म्हणजे जर एखाद्याने ही 10 वाजता झोपेतून टेक्निक वापरली, ही पद्धत मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे कसं करायचं. आता शॉर्टकट सांगतो तुम्हाला हे कसं करायचं. आपण झोपतो 10 वाजता, दिवसभर काय केलं ते आठवायचं आहे. अभ्यासच आठवलं, आपण अभ्यास केला ना 12 तासाचा, तो आठवायचा आहे. 1 तासामध्ये आठवण होते, झोपून म्हणजे आठवत तुम्हाला झोप येऊन जाईल बस. असं मग सकाळी उठल्यावर काय करायचं, जसं तुम्ही 5 वाजता उठाल, उठल्याबरोबर आठवायचं रात्रीचं मी काय अभ्यास केला होता ते आठवायचं. आणि मग रिव्हिजन झाली, रात्री एकदा सकाळी 2दा रिव्हिजन झाली. आणि झोपेमध्ये एक कॉन्सन्ट्रेशन पॉईंट असतो, तो आपल्याला प्राप्त होतो आणि आपण चांगल्या रीतीने अभ्यास करू शकतो. असा हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, असं करता करता तुम्हाला किती वेळ आहे, 5 घंटे तुम्ही खेळत आहे ना, खेळत आहे, बाकी सगळंही काम करत आहे, कोणाला काय करणार, अरे हा तर खेळतच दिसणार तुम्हाला. पण हा असा अभ्यास फॉलो करायचा आहे. असा जर अभ्यास फॉलो केला तर तुमच्या जगातल्या कठीणातला कठीण अभ्यास, UPSC असते, नेट सेट असतो, हे सगळं होणार. आणि हे सगळं तुम्हाला मी पण शिकवणार आहे ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, UPSC सगळे अभ्यासक्रम, नेट सेटचं सगळं अभ्यास, रेल्वे बँकपासून सगळे विषय आम्ही तुम्हाला पद्धतशीर रीतीने शिकवणार आहात. आम्ही जे तुम्हाला शिकवेल तेवढं जर तुम्ही अभ्यास करून ठेवला तरी तुम्ही नक्की पास होणार आहात आणि तुम्हाला नोकरी लागेल. गव्हर्नमेंट जॉबची आपण गोष्ट करतो. आणि प्रायव्हेट जॉब मिळवण्यासाठी तर इंग्लिश मजबूत ठेवा, तुम्हाला प्रायव्हेट जॉब भेटेल. कॉम्प्युटरकडे लक्ष ठेवा, कोडिंग करा, प्रायव्हेट जॉब भेटेल. स्वतःमध्ये कौशल्य प्राप्त करा. आणि हे कौशल्य प्राप्त कसं करायचं यासाठी सुद्धा आमचं चॅनल आहे. त्या चॅनलवर जा, वेगवेगळे कौशल्य कसे प्राप्त करायचे ते तुम्हाला प्राप्त होईल. अशा तऱ्हेनं माणसाचा सर्वांगीण विकास कसा करायचा याच्यासाठी आम्ही 2-3 चॅनलची निर्मिती करतात. यातला हा जो मास्टर माइंड आहे हा खास करून स्पेशल मुलांसाठी अभ्यासासाठी आहे. आता बघा, याच्याकडे परत वळू आपण या टाइम टेबलकडे. हा सविस्तर घ्या. हा टाइम टेबल एकदा समजला तर तुम्ही सगळे काम करू शकणार आहात. म्हणजे सकाळी 5 ते 10 इथून 5 तास निघतात, 1 ते 4 3 तास निघतात, सायंकाळी 6 ते 9 याच्यात 3 तास निघतात. 9ला जेवण करायचं परफेक्ट आणि 10ला झोपून जायचं. झालं. झोपेची वेळ तर 10चीच असते. सकाळी किती वाजता उठणार, 5 वाजता उठणार. झोप किती तास झाली बा, झोप खूप महत्त्वाची आहे. कोणाची झोप कमी असते, निसर्गाने झोप चांगली 8 घंट्याची झोप, पण तसं राहत नाही. कोणाला 6 तासही झोप, कोणाला 3 तासही झोप परफेक्ट होते, पण मिनिमम 6 तास पाहिजे. तर इथं किती निघतात बा बरं. आता जर तुम्ही एखाद्याने 9ला 10ला झोपला तर 5ला उठायचं, म्हणजे किती झाले, 7 तास झाले ना. 10ला झोपला तो तर किती त्याला भेटतात, 7 तास. आणि मिनिमम विद्यार्थ्याने 6 तास झोपावं असा नियम आहे. 8 तास कोणी झोपावं, हे नॉर्मल जे लोक असं काही करत नाही, काम करत नाही, 8 तासची झोप चांगली आहे. आणि जे विद्यार्थ्याने अजून 2 तास कमी, 2 काळा 6 तास झोपले तरी सफिशियंट आहे. आणि इथे तुम्हाला 7 तासाची झोप भेटत आहे. आणि ह्या 7 तासामध्ये 2 तास 10 म्हणजे 10 वाजता झोपाल आणि 5 वाजता उठाल, 7 तास भेटले. बघा, तुम्हाला काय होईल, स्वप्न पडतात. प्रत्येक माणसाला स्वप्न पडतात. आणि हे स्वप्न पडत असताना तो कोणते स्वप्न बघणार आहे, दिवसभर काय केलं तेच स्वप्न पडेल. स्वप्नाची मोठी गेम आहे. म्हणजे एकदा स्वप्न बघितलं तर तुम्हाला दिवसभर काय केलं ते आठवेल. दिवसभर तुम्ही अभ्यास केला, झोपेत तुम्हाला अभ्यासाचे स्वप्न पडतील. अशा रीतीने तुम्ही आपल्या ब्रेनचा सर्वांगीण विकास करणार आहे. आणि आमचं टार्गेट तेच आहे, प्रत्येक मुलाला जॉब लागला पाहिजे, प्रत्येक मुलगा सक्षम झाला पाहिजे. म्हणून आम्ही या माइंड मॅपद्वारे याच्यामध्ये आध्यात्मिक सगळे तऱ्हेचे विद्या आहेत. स्पेशल करून आम्ही गौतम बुद्धांनी जे अष्टांगिक मार्ग शोधले आहेत, 8 मार्ग, आणि त्याच्यामध्ये हा आम्ही अभ्यासक्रम तयार केलेला आहे. परत माइंड मॅप असतो. हे सगळं आम्ही सविस्तर या कार्यक्रमात तुम्हाला थोड्या वेळाने समजून सांगणार आहात. जसं बघा, आता हे तुम्हाला हा टाइम टेबल एका कागदामध्ये उतरवून ठेवा. इथे मग कोणता अभ्यास करायचा हे देखील महत्त्वाचं आहे ना. इथे कोणता अभ्यास करणार तुम्ही, सकाळी कोणता करणार, दुपारी कोणता करणार, सायंकाळी कोणता करणार, हे देखील तुम्हाला आताच मी सांगून देत आहे. तर बघा, सकाळच्या वेळेस तुम्ही काय करायचं, पाठांतरवाले अभ्यास करायचा. जे तुम्हाला पाठ करायचे आहे, पाठांतरवाला अभ्यास म्हणजे कोणता असतो, हिस्ट्री, ज्योग्राफी,
मराठी, हिंदी, इंग्लिश हे असे पाठांतर, अर्थशास्त्र असेल कोणाचा, पॉलिटिकल सायन्स असेल, जागृती, असे विषय तुम्ही घ्यायचे आहेत. दुपारी देखील तुम्ही तसेच विषय घेऊ शकता, पण काय करायचं, दुपारच्या वेळेस थोडेसे कठीण विषय जे कठीण दिसतात ते घ्यायचे. पण जमलं तर तुम्ही इथे जे रट्टा मारू शकतो तेच विषय घ्यायचे. सायंकाळी कोणते विषय घेणार, गणितासारखे विषय घ्यायचे, कठीण विषय गणितासारखे, किंवा जर जागृती विषय असतो कधी कधी काय असतो, किंवा नोट्स बनवायचे काम करायचे, लिहिण्याचे काम करायचे, नोट्स बनवण्याचं काम सायंकाळी 6 ते 9 मध्ये करायचं. किंवा जर नोट्स तुम्हाला बनवायचे नसतील आणि हाच अभ्यासक्रम करायचा असेल तर बघायचा जो तुम्ही अभ्यासक्रम घेतलेला आहे, कठीण विषय असेल तर तुम्हाला कठीण वाटत आहे तो कठीण विषय इथे टाकायचा आहे. समजा एखाद्याला गणित कठीण वाटत आहे, गणिताचा विषय घ्या, पूर्णपणे पाठ होतपर्यंत इथंच ठेवा 6 ते 9 मध्ये. कोणाला इंग्रजी वाटत असेल तर इंग्रजी ठेवा, कोणाला जागृती वाटत असेल, कोणाला त्या हिशोबानं सगळे विषय कोणाला कठीण वाटू शकतात. तो सायंकाळी 6 ते वेळात घ्यायचा आणि पूर्ण करायचा. जेव्हा तो अभ्यासक्रम पूर्ण होईल तेव्हा दुसरा विषय ते ठेवू शकता, सोपाही ठेवू शकतो आपण, सुरुवातीला कठीण विषय ठेवा. मग काय होईल, हाच विषय जेव्हा कठीण असेल, जेव्हा तुम्ही झोपेला जाल तर याच विषयाचा अभ्यास करायचा, आठवायचा आहे, म्हणजे 1 तासात तोही अभ्यास होऊन जाईल. अशा तऱ्हेने कठीण विषय एखादी महिन्यात तुमचा परफेक्ट होईल. आणि नंतर काय होईल, तुम्हाला जेव्हा तुम्ही झोपेत जाल, स्वप्न पडतील, तेव्हा तुम्हाला पूर्ण 12 तासाचा अभ्यास आठवेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला अभ्यासामध्ये पारंगत होऊन जाल. बस तुम्ही काय करायचं, हा टाइमटेबल फॉलो करायचा. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सकाळी 5 ते 10 सोपे विषय घ्यायचे, थोडेसे सोपे कठीणवाले इथे घ्यायचे, अत्यंत कठीण व्हायचे सायंकाळी 6 ते 9 घ्यायचं. 10 वाजता झोपून जायचं, 9 वाजता परफेक्टली जेवण करायचं. आणि जेवण करताना काय करायचं, कोणाशी बोलू नका, घरच्या लोकांशी बोलू नका, कोणाशीच बोलू नका, विचार करू शकत नाही, कारण तुम्ही एवढा अभ्यास करून थकून गेलेले असता. शरीराला भूक लागते, मनाला भूक लागते, मग आपल्या ब्रेनला काय जेवण पाहिजे, कसा फूड पाहिजे, याचं देखील तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे. म्हणजे काय जेवायला पाहिजे, ब्रेन तल्लख होईल आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्यासाठी फूड घ्यावं लागते. कोणतं फूड खायचं, काय करायचं, याची सविस्तर माहिती पुढच्या सेशनमध्ये येणार तुम्हाला. हा टाइमटेबल तुम्हाला समजला ना, सकाळी 5 ते 10 5 घंटे, दुपारी 1 ते 4 3 तास, सायंकाळी 6 ते 9 3 तास, झोपेतून शिक्षण 1 तास, याचं सविस्तर मार्गदर्शन पुढच्या वेळेस होणार आहे. असं 12 तासाचं टाइमटेबल आहे. आणि खेळणे 3 तास खेळा, इथे खेळा 3 तास, जेवण भेटतात ते काही मस्त आनंदानं, काही मोबाईल बघा, तुम्हाला जे पाहिजे ते करा, मोबाईल बघा, खेळा, काही करा, 3 ते 5 तास आनंदानं खेळा. पण जसे 2-5 तास निघतात, हे जेवण पण आलं, म्हणजे दुपारचं जेवण जे होतं ना 10 ते 12 या दरम्यान दुपारचं जेवण करून टाकायचं. पण हे 5 तासामध्ये जेवण, आंघोळ आणि इतर कामं आणि खेळणे, मनसोक्त खेळा, विचारच नाही करायचा आपण काय अभ्यास केला. खेळताना डोकं तल्लख होऊन जाते. अजून कम्प्युटरचे गेम खेळा, काही चिंता करायची नाही, चिंता पुन्हा करू नका मी पास होईल का नापास होईल. जो 12 तासाचा अभ्यास फॉलो करतो तो तर पास होणारच ना 100%. आणि आता आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, त्या विद्या आहेत सगळ्या हाय लेवलच्या, आणि त्या अष्टांगिक मार्गाचा मी यूज तुम्हाला सांगेल प्रत्येक गोष्टीचा, तुम्हाला सगळे विषय असे दिसतील. म्हणजे अष्टांगाचा जे वापर करू, हा अष्टांग म्हणजे काय, ते कसे आहेत, याचा पण एक चॅनल आहे, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचं तुम्हाला. हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे. आता आपली सुरुवात आजपासून होत आहे. आता आपण बघूया, आपण 5 महिन्यामध्ये मी किती अभ्यास करू शकतो, आणि माझ्यासोबत जे जे जुळतील ते किती अभ्यास करतील. म्हणजे मी पण करणार ना अभ्यास सगळ्या विषयाचा, UPSC पासून नेट सेटपर्यंत. त्याचसोबत आमचे जे जे चॅनल आहे त्याचा मी अभ्यास करत आहे. हे सगळं हे माझं संशोधन आहे. जवळपास 30 वर्षापासून मी संशोधन करत आहे. हेच मी स्वतः वापर करतो आणि तुम्हाला शिकवतो. मी वापर करतो माझ्या घरी शिकवतो, म्हणजे मला येते तेच मी शिकवतो, जे मी माझ्या घरी शिकवू शकतो तेच शिकवतो.